ईशा ईशा शांत हो. मी तुझ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. विश्वास आहे ना माझ्यावर? तुम्ही सगळेजण जरा बाहेर जा. मला ईशाशी बोलायचं आहे. आय होप जस्टिस होईल. सरांचं वागणं काही कळत नाही. सरांवर विश्वास ठेवा प्लीज. परांजपे, अहो जरा विचार करा तुम्ही. एका क्षणापूर्वी सर काय म्हणाले होते? न्याय होईल, ईशाला मी स्वतः शिक्षा करीन. आणि आता ईशा जवळ आल्यावरती काय जादू झाली? अचानक म्हणाले ते तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. This is very weird, Jende. Absolutely weird. पण आता बघूया सर काय करतायत ते. सर मी खरंच खूप घाबरले होते, कारण तुम्ही इथे नव्हतात. मी तुम्हाला सगळं सांगायचाही प्रयत्न केला फोनवर, पण मी तुला बोलू दिलं नाही. पण सर आज मी तुम्हाला जे माहिती बघितलं ना, तेव्हा माझी सगळी काळजीच मिटली. तुम्ही आहात इथे तर आता काहीच चुकीचं होणार नाही माझ्या बाबतीत. मला सांग, वाडकर आणि परांजपे जेव्हा घरी इन्क्वायरीसाठी आले तेव्हा घरी फक्त आई बाबा दोघच होते? हो सर. ईशाच्या आई बाबांना जरा आत पाठव. आंटी प्लीज पाणी घ्या ना तुम्ही. नाही नको ग. ओ घ्या ना. तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ. रिअली ईशा सरांची खूप लाडकी आहे. आता बघा सगळं ओके होणार. तिला ना सरांकडून एकदम स्पेशल ट्रीटमेंट असते, तशी आम्हालाही नाही मिळत. ऍक्च्युली आम्ही तर जुने एम्प्लॉईज आहोत. नाही तसं काही नाहीये. विक्रांत सर मनाने खरंच खूप चांगले आहेत. ते सगळ्यांशीच चांगलं वागत असतात. नो नो आस्क मिहीर. ऍक्च्युली आमच्यापेक्षा ईशावर सरांचं जरा जास्तच प्रेम आहे. सरांनी आज बोलवलंय. FM काय झालं आतमध्ये? काय माहिती, मी नाही गेलो आतमध्ये. सरांनी मला फोनवरून निरोप दिला. काय होणार ईशाचं काय माहिती. येऊ का साहेब? या या बसा प्लीज. तुम्हाला इन्क्वायरीला सामोरं जावं लागलं. माझा नाईलाज आहे, पण मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. काय काहीही विचारा साहेब. आमच्याकडे खोटं बोलण्यासारखं किंवा लपवण्यासारखं काहीच नाहीये. हो बाबा, कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीची एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर आपल्याला पाळावी लागते. आता मला सांगा, नेमकं त्या दिवशी काय झालं? काय झालं, ईशा ऑफिस मधनं घरी आली तेव्हा तिच्या हातात फाईल होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली तेव्हा फाईल घेऊन गेली. इतकंच. आणि पैसे ते कसे आले? ते नाही बाई मला माहिती. ते तर खरंच मलाही नाही काय माहिती. हो म्हणजे ईशाची एन्क्वायरी होणार या बातमीनंच मी इतका खचून गेलो होतो ना, की मी सुद्धा क्षणभर हिच्यावर आळ घेतला हो की हिने पैसे घेतले म्हणून. पण नाही, पण माझ्या मनात खात्री होती की पुष्पा असं कधी काही करणार नाही. बाबा, मलाही हे माहिती आहे,
पण तरी सुद्धा पैसे कुठनं आले याचं उत्तर आपल्याला मिळायला हवं ना, कारण ते एकमेव प्रूफ आहे ज्यांनी ईशा दोषी ठरते. अहो पण आता आम्हाला काहीच माहिती नाही तर कसं बोलणार ना. बरं मला सांगा, तुम्ही त्या दिवशी घरात असताना कोणी अनोळखी माणूस घरी आला होता का? नीट आठवून सांगा. पुष्पा निमकर. नमस्कार. मी उद्धव मानकर. हो हं? नाही नाही हो, कुणीच आलं नव्हतं. पुष्पा अगं नीट आठव, मी घरी नसताना कोणी आलं होतं का? नाही, कोणी आलं नव्हतं. आई, तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज लपू नका. ईशाला मिळालेली ही शेवटची संधी आहे. याच्यानंतर तिला पुन्हा संधी मिळणार नाही. एक लक्षात घ्या, ही गोष्ट तिच्या करिअरसाठी खूप महत्वाची आहे. तिला जर टर्मिनेशन लेटर मिळालं रिमार्क लिहून, तर तिला कुठेही नोकरी करता येणार नाही. तेव्हा प्लीज तुम्हाला माहिती असेल तर सांगा. हो, आला होता एक माणूस. कोण होता? ते मायरा मॅडमनी सांगितलंय कोणाला सांगू नको. मी नाही सांगणार. अरे मायराचा या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आहे? ते मायरा मॅडमनी एका कंपनीची मोठी ऑर्डर मला दिली होती, चकल्यांची. त्या म्हणाल्या की एक माणूस कन्फर्मेशन साठी घरी येईल आणि ती ऑर्डर कन्फर्म केल्याशिवाय कोणाला सांगू नका म्हणून. आता पैसे जास्त मिळणार होते ना, म्हणून मी यांना आणि ईशाला नाही सांगितलं. मला सांगा, तो माणूस आला तेव्हा फाईल कुठे होती? टेबलावर. आणि तो माणूस कुठे बसला होता? पलंगावर. तो आल्यानंतर काही वेळासाठी तुम्ही घरातनं बाहेर पडला होता? म्हणजे शेजारच्यांकडे किंवा खाली असं काही झालं होतं? नाही, तो जाईपर्यंत मी घरातच होते. त्याला चहाही करून दिला. तुम्ही आल्याचा चहा खूप छान बनवता. मायरा मॅम बनवत होत्या. म्हणजे चहा करेपर्यंत तुझी त्याच्याकडे पाठच होती ना. चहा करायला 8-10 मिनिट लागतात ना. ठीक आहे आई बाबा, तुम्ही प्लीज बाहेर बसा. मला जी उत्तर हवी होती ती मला मिळाली. सर असं कधीच करत नाही. पहिल्यांदा असं काहीतरी केलंय त्यांनी, इन्फॉर्म न करता आले. मायराजी, सर आधी जे जे करायचे त्यातलं असं काय आहे की जे आता करतायत? बदललेत सर, आणि कुणामुळे बदललेत ना हे आपल्याला माहित आहे. पण असे का बदललेत ना हे मात्र काय कळत नाही. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी ना त्यांनी तुम्हाला झेंडे, मायरा, सॉरी, असं एकदम अचानक आतमध्ये आलो. पण तुम्ही दोघं माझे इतके विश्वासू सहकारी आहात, ते आपल्यामध्ये असं चालतच नाही का? काय चाललं होतं? म्हणजे काय शिजत होतं? तुम्ही अचानक आलात सर एकदम. नाही म्हणजे भारतात तुम्ही अचानक आलात असंच आम्ही बोलत होतो. काही कळवलं पण नाही तुम्ही. बरं झालं अचानक आलो. त्यानिमित्ताने मला कळलं की माझ्या अपरोक्ष या कंपनीमध्ये काय काय चालतं. या झेंडे, मला जरा मायराशी एकांतात बोलायचं आहे. मायरा कारखानेस, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट ऑफ सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. जरा फोन बघू तुझा. हा बघू. सर काय फोन नाही, अर्थात खरं तर त्याची गरज नाहीये, कारण
मी ज्या गोष्टी तुला विचारीन त्याची तू अतिशय खरी खरी उत्तर देशील याची मला गॅरंटी आहे, कारण तुझ्यावर विश्वास आहे माझा मायरा. ईशाच्या आईला फोन केला होतास? सर बघू फोन बघू. हो हो केला होता मी फोन. काय चकल्यांची ऑर्डर वगैरे? या एक्झॅक्टली, चकलीची ऑर्डर द्यायलाच फोन केला होता. म्हणजे मला कळलं की त्या खूप उत्तम चकल्या बनवतात, सो ऑफिससाठी ऑर्डर दिली होती. आणि मला असं वाटलं की समजा त्यांना थोडासा बिझनेस मिळाला तर पैसेही मिळतील, थोडी मदत होईल त्यांना. ग्रेट मायरा, रिअली ग्रेट. मग त्या माणसाला ऑर्डर घ्यायला तू पाठवलं होतंस त्यांच्या घरी? व्हॉट? मायरा, मला फोन चेक करायला लावू नकोस. तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हे सगळं मी केलंय? खरं म्हणजे मला हे म्हणायचं नाहीये. माझा तुझ्यावर अत्यंत विश्वास आहे. तू आपल्या कंपनीची एक जबाबदार एम्प्लॉई आहेस, पण अनफॉर्च्युनेटली मला असं म्हणावं लागतंय. तुला एकदाही असं वाटलं नाही मायरा की या सगळ्या गोष्टी जेव्हा सरांना कळतील तेव्हा त्यांना काय वाटेल? सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं काहीच झालेलं नाही. मी खरंच काही केलेलं नाहीये. तू त्या माणसाला पाठवलं होतंस का नाही? हो 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 पाठवलं होतं मी त्याला. ऍक्च्युली चकल्यांचीच मोठी ऑर्डर द्यायला पाठवलं होतं मी त्याला. म्हणजे मला वाटलं की त्यांची थोडीशी अजून मदत झाली तर बरंच होईल ना. आणि मुळात जरी तो गेला असेल तरी तो पैसे तिकडे का ठेवेल? का नाही करणार? का नाही करणार? तू जसं त्याला सांगितलं असेल तसंच तो करणार. सर खरंच मी असं काहीच केलेलं नाहीये सर. मायरा, निमकरांच्या घरी तो माणूस गेलेला असताना तू त्याला फोन केलास, फोनवरनं त्याला एक एक गोष्टींची व्यवस्थित कल्पना दिलीस, त्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे ठेवले, त्याचप्रमाणे त्यांनी त्या फाईलचे फोटो काढले आणि तुला पाठवले, राईट? सर मी त्याला फोनच केला नव्हता. मगाशी तर म्हणालीस तू फोन केलास म्हणून. हो 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 म्हणजे मी फोन केला होता त्याला, पण आधी केला होता. तो घरी पोहोचण्याच्या आधी मी त्याच्याशी बोलले होते, तेव्हा मी नव्हता केला फोन. मग त्याला कसं कळलं की ईशाची आई चहा चांगला करते? कारण मीच त्याला सांगितलं होतं की तूच त्याला पडवून पाठवलं होतंस की तिथे गेल्यानंतर पैसे कुठे ठेवायचे, कसे ठेवायचे, राईट? राईट? मायरा कारखानेस, तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. यू डिसअपॉइंटेड मी मायरा. प्लीज प्लीज. ईशा, केस सॉल्व्ह झाली. मला सगळी गोष्ट कळली. जस्ट रिलॅक्स. तू निर्दोष आहेस. तर मला माहित होतं की तुम्ही आलात म्हणजे मला न्याय मिळणार, कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे आणि माझाही तुझ्यावर विश्वास आहे. मायराजी, काय झालं? झेंडे, एव्हरीथिंग इज ओव्हर. संपलंय सगळं. मायराजी, तुम्ही प्लीज जरा क्लिअरली सांगाल का काय झालं ते? झेंडे, मी येस मायरा, ताबडतोब ये. येस सर, येस सर. गॉड. मायराजी, विक्रांतला मायराचा प्लॅन कळाला की काय? काय होतंय हे सगळं? सगळे फासे उलटे पडतायत. नक्की त्या ईशामध्ये काहीतरी आहे.
तू अजूनही इकडेच आहेस? ती निर्दोष आहे हे आता सिद्ध झालंय मायरा. काय चाललंय सगळं? काय चाललंय सगळं? मला अजून पटतच नाहीये, मी हे पचवूच शकत नाहीये की हे सगळं तू केलंस मायरा. का केलंस तू हे सगळं मायरा? का केलंस हे सगळं? मायरा, मी तुला विचारतोय, हे सगळं का केलंस तू? कशासाठी? तुला कळतं या सगळ्या गोष्टीला ना खूप मोठं प्लॅनिंग लागतं. तुझी हुशारी, तुझी बुद्धिमत्ता, तुझी एनर्जी, या सगळ्या गोष्टी तू हे करण्यात वाया घालवल्यास का? सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधली तू एक अत्यंत जबाबदार आणि अत्यंत हुशार आणि अत्यंत कर्तृत्ववान एम्प्लॉई आहेस. तू हे करत बसले का? मायरा, मला याचं उत्तर मिळालं पाहिजे आत्ताच्या आत्ता. आणि ईशा सुद्धा इथेच आहे, तिच्या समोर मला हे उत्तर हवंय. काय वाकडं केलं का तिने तुझं? का असं वागतेस तिच्याशी? ईशानी हे ऑफिस जॉईन केल्यापासून मी बघतोय तू हात धुत तिच्या मागे लागलेस. का करतेस हे सगळं? मायरा, मला याचं उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता. कारण तिने माझं सर्वस्व माझ्यापासून हिरावून घेतलंय. शी हॅज स्नॅच्ड एव्हरीथिंग. तुम्ही असं म्हणू शकता तिने माझं आयुष्य माझ्यापासून हिरावून घेतलंय. कसं सहन करणार मी? तर ज्या वयात आपण काय करिअर करू हा विचार करतो ना, त्या वयात मी फक्त तुमचं नाव ऐकलंय. मॅगझिन्स मध्ये तुमच्याबद्दल वाचलं, पेपर मध्ये तुमच्याबद्दल वाचलं, एवढंच काय माझे बाबा फक्त तुमचं नाव घ्यायचे. तेव्हापासून मी ठरवलं होतं मी फक्त विक्रांत सरांबरोबर काम करणार. तर त्या वयापासून तुम्ही मला आवडायचा. तो माझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये 4 दिवसही नाही टिकू शकले. का? कारण मला तुमच्या बरोबर काम करायचं होतं आणि मी ते केलं. मिळवली मी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये नोकरी. तर तुमच्या बरोबर काम करताना मला मी सापडली आणि तेच हवं होतं मला. काम करून, भयंकर मेहनत करून मी जागा मिळवली. तुम्हालाही माहितीये. तुम्ही आनंदी झालात ना की मला आनंद होतो, बिकॉज यू आर माय लाईफ. And everything was perfect. विक्रांत सरंजाम्यांसाठी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये मायरा कारखानीची सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती. त्याच्यासाठीच मी एवढं काम करत होते ना. मेहनत करून मी इथपर्यंत पोहोचले. सगळं ओके होतं, पण ही आली, ईशा आली आणि सगळं बदललं. अचानक एक दिवस ईशा सगळ्यात महत्वाची होते, तर हिने मला इन्सिक्युअर केलंय. हिने हिची मर्यादा ओलांडली. ती माझ्या टेरिटरीमध्ये घुसली. कसं सहन करणार मी? आल्यापासून मला अशी भीती वाटायला लागली की माझ्याकडे जे काही येते ते माझ्यापासून लांब जाते. मला नाही सहन झालं. बिकॉज आय कॅनॉट लूज यू. आणि मी त्याच्यासाठी काही करायला तयार आहे, बिकॉज आय लव्ह यू. आय लव्ह यू. मला नाही माहिती की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं. दॅट डज नॉट चेंज द फॅक्ट. मी तुमच्यावर प्रेम करत होते आणि करत राहणार आहे, अँड दॅट इज द ट्रूथ.